नमस्कार. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी आपलं बांधकाम पाडलेलं आहे. आता बांधकाम पाडलेलं आहे ही काही बातमी नाही आहे, पण CRZच्या नियमांचं उल्लंघन करून त्यांनी जो काही बंगला कोकणामध्ये समुद्रकिनारी बांधला होता त्या बंगल्याला अधिकृतता नव्हती, ते नियमानुसार नव्हतं, म्हणून त्यांनी आपला बंगला पाडला. आता हा बंगला पाडल्यानंतर काही माध्यमातून याविषयीच्या बातम्या जोरकसपणे येऊ लागल्या. बघा ते किती प्रामाणिक आहेत, त्यांना कळलं नियमबाह्य बांधकाम आहे, त्याने लगेच पाडून टाकलं. उदात्तीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे अगदी मोठमोठ्या माध्यमांनी अशा स्वरूपाच्या बातम्या दिल्या. मिलिंद नार्वेकरांना आपलं बांधकाम नियमानुसार नाही हे काही किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरूनच कळलं असं आहे का? त्यांना हे बांधकाम करत असतानाच आपलं बांधकाम नियमबाह्य आहे याची जाणीव होती. म्हणजे बांधकाम उभा केलं हाच मुळी नियमबाह्य प्रकार होता. नुसतं उभा केलं नाही तर ते काही दिवस तसंच ठेवलं हा प्रकार देखील नियमबाह्य होता. CRZचे नियम खूप कडक आहेत. असं असतानाही मिलिंद नार्वेकरांनी आपलं बांधकाम तिथे करावं, ते काही दिवस वापरावं आणि त्यानंतर ते पाडावं. त्या पाडण्यात मर्दुमकी कसली, पराक्रम तो कसला, प्रामाणिकपणा तो कसला? जमलं तर धकून घेऊ म्हणून केलेलं बांधकाम जमलं नाही, धकलं नाही म्हणून पाडावं लागलं. नियमबाह्य कृती केलेली होतीच, ती करायची होतीच आणि बांधकाम केलेलं होतं हे मात्र साळसूदपणे आमचा मीडिया विसरतोय. अनिल परब यांनी देखील अशाच स्वरूपाचं बांधकाम केलेलं आहे. मिलिंद नार्वेकरांनी जो प्रामाणिकपणा मीडियाच्या भाषेतला प्रामाणिकपणा दाखवला आहे, तोच प्रामाणिकपणा अनिल परब दाखवणार आहेत का हा देखील प्रश्न आहे. नार्वेकरांनी तर आपलं बांधकाम प्रायव्हेट होतं, परबांनी तर आपलं बांधकाम हे कमर्शियल स्वरूपाचं उभं केलेलं आहे. त्यांनी अक्षरशः रिसॉर्ट उभा केलेला आहे आणि हा रिसॉर्ट वेगवेगळे नियम डावलून उभा केलेला आहे. म्हणजे तो सातबारा आपण बघितला आहे, तो अर्ज आपण बघितला आहे, बांधकाम किती दिवसामध्ये पूर्ण झालं हे पण आपण बघितलं आहे. अवघ्या काही दिवसामध्ये त्याचं बांधकाम पूर्ण केलं आहे. म्हणजे 7 तळाची माडीची ती कसं आहे, गाढवाच्या लग्नामधली कथा, ती कथा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की एका रात्रीत 7 तळ्याची माडी उभी करायची. तसं काही दिवसात परबांनी आपलं रिसॉर्ट उभं केलेलं होतं. परबांचं रिसॉर्ट नियमबाह्य आहे, मग परब ते पाडणार का? स्वतः पाडणार की प्रशासनाला पाडायला लावणार? उलट परबांच्या रिसॉर्टच्या बाबतीत तर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचे आणि CRZचे अहवाल सुद्धा प्रतिकूल आहेत. ते बांधकाम अवैध स्वरूपाचं आहे, इल्लीगल आहे, नियमबाह्यपणे ते बांधलेलं नाही आहे याबाबतची माहिती दिली गेलेली आहे. मग अनिल परब हे नार्वेकरांचा कित्ता गिरवत आपलंही बांधकाम पाडणार आहेत का? माध्यमांनी नार्वेकरांचा आदर्श लोकांच्या समोर मांडण्यापेक्षा, म्हणजे बघा किती नार्वेकर चांगले आहेत, किती प्रामाणिक आहेत, असं लोकांना पटवून देण्यापेक्षा ते परबांना पटवून देणं जास्त आवश्यक आहे. कारण त्यांनी देखील इल्लीगली अशा स्वरूपाची इमारत बांधलेली आहे. ही इमारत परब पाडणार असतील आणि नव्यानं त्याची परवानगीची प्रक्रिया करणार असतील तरच हा प्रामाणिकपणा आहे असं म्हणावं लागेल. परब आणि नार्वेकर दोघंही एकाच पक्षातले नेते आहेत, पण एकीकडं नार्वेकर आपली इमारत पाडतात आणि परब मात्र तसेच राहतात. दोघांचाही संबंध मातोश्रीशी आहे. म्हणजे परब मातोश्रीत वावरणारे आहेत, तर नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे थेट सहाय्यक आहेत. अशा दोघांच्याही समान गोष्टी आहेत. म्हणजे पक्ष एक आहे, ते मातोश्रीच्या जवळचे आहेत. ह्या सगळ्या समान गोष्टी पाहता नार्वेकरांनी जी कृती केलेली आहे तीच परबांनी करणं आवश्यक आहे. खरं तर परबांच्या विषयामध्ये किरीट सोमय्यांनी आरोप करून ते आरोप सिद्ध करण्याच्या पातळीपर्यंत देखील आणलेले आहेत, पण तसं होणार नाही. उलट जे आरोप करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, त्यांना अटक करायची प्रक्रिया करणे, अशा स्वरूपाच्या गोष्टी होऊ लागल्या आहेत. फार कुणी बोलणार असेल तर तोंड गप्प करण्याची माध्यमं वापरली जातात. म्हणजे अगदी अनंत करमुसेसारखी सुद्धा माध्यमं वापरली जाऊ शकतात, नारायण राणेंच्यासारखी माध्यमं वापरली जाऊ शकतात. तर अशा स्वरूपात किरीट सोमय्यांच्यावरती झालेला हल्ला हा देखील आवाज गप्प करण्याचाच प्रकार आहे. कारण परब, नार्वेकर किंवा भावना गवळी यांच्यावरती किरीट सोमय्यांनी आरोप केले आणि त्या आरोपासाठी किरीट सोमय्यांच्या गाडीवरती हल्ला झाला, दगडं पडली. अशा स्वरूपाची आवाज बंद करण्याची कृती तुम्ही करत राहाल
आणि लोक शांतपणे तुमचं मोठेपण देखील ऐकून घेतील असं होणार नाही. त्यामुळे माध्यमांनी देखील नार्वेकरांचं गुणगान गाताना तो अपराध चुकून घडलेला नव्हता तर जाणीवपूर्वक केलेला होता याची काळजी घेणं आवश्यक आहे, हे बघणं आवश्यक आहे. पण माध्यमं सांगून ऐकतील ती आपली माध्यमं कसली. पण आपण आपलं व्रत सोडायचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही. म्हणूनच हे विषय आपल्यापर्यंत मांडत राहतोय. नमस्कार.